सोलापुरात बहुमत असणाऱ्या भाजपनं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊतांना। पण वरवर सोप्या वाटलेल्या लढाईत राजाभाऊ राऊतांच्या वाटेत आता आव्हानांचा डोंगर उभा राहिलाय। असे 4 फॅक्टर आहेत ज्यामुळे राजेंद्र राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मतदानाची वेळ जसजशी जवळ येते तसं तो मुद्दा विरोधकांकडून जोरदारपणे मांडला जातोय। पण ज्यांचं नाव खुद्द फडणवीसांनी फायनल केलं, ज्यांच्या मागे पालकमंत्री गोरेंनी ताकद उभी केली, त्या राऊतांसमोर कोणतं नवं आव्हान उभं राहिलंय? राजेंद्र राऊतांना कुणाच्या नाराजीचा फटका बसू शकतो? यातून मार्ग काढण्यासाठी राऊत आणि भाजप समोर कोणते पर्याय असतील याचीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सोलापुरात विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंतराव देशमुख मैदानात आहेत। आधी जागा वाटप, मग अर्ज बाद होणं आणि नंतर आमदारांचीच उमेदवारांना मदत न करण्याची घोषणा, अशा अनेक मुद्द्यांनी सोलापुरातली यंदाची विधान परिषदेची निवडणूक गाजते आहे। पण भाजपकडे सध्या बहुमत आहे। 307 एकट्या भाजपचं मतदान आहे। महायुतीचा एकत्र आकडा 400 पार होतो। त्यामुळे समोर तगडा उमेदवार नसल्याचं मानत 616 पैकी मला 550 मतं मिळतील असा दावा राऊतांकडून केला जातोय। पण त्यानंतरही राऊतांसमोर रोज एक नवनवी अडचण येते। त्यातील 4 प्रमुख अडचणी आपण पाहूयात ज्यामुळे राऊतांच्या वाटेत काटे येऊ शकतात। यातला पहिला मुद्दा आहे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचा। राजेंद्र राऊत याच डीसीसी बँकेतील अनियमिततेच्या प्रकरणावरून कोर्टात गेले होते। त्यानंतर सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्यानं झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरण्यात आलं होतं। ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचे कोर्टानं आदेशही दिले होते। राऊतांच्या कोर्टात जाण्यामुळे तेव्हा कोण अडचणीत आलं होतं त्यावरती एकदा नजर टाकूयात। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, माजी आमदार बबन शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंके पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक अशा जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या अडचणी त्या काळात वाढल्या होत्या। यातील कुणाचे साखर कारखाने, कुणाच्या शिक्षण संस्थांसाठी कर्ज देण्यात आली होती, कुणी या संस्थांवर पदाधिकारी होतं तर कुणाचे पुतणे आणि नातेवाईक या संस्थांच्या बॉडीवर होतं। राजेंद्र राऊतांनी त्यांचे बार्शीतील प्रमुख विरोधक दिलीप सोपल यांना अडचणीत आणण्यासाठी कोर्टाचं दार ठोठावल्याची चर्चा होती। मात्र आता अर्धा वर्षापूर्वीच्या राऊतांच्या याच कृतीवरून तेच अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं की राऊतांनी कारवाईची मागणी केली ते वरचे बहुतांश नेते काँग्रेस राष्ट्रवादीत होते। आता शिंदे, माने, पाटील, परिचारक भाजपात आहेत। तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार असले तर रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेच्या आमदारकीनंतरही चुप्पी साधून आहेत। ते फडणवीसांसोबत आहेत की साथ सोडणार हे अजूनही स्पष्ट नाही। त्यामुळे राऊतांनी ज्यांच्यावर हल्लाबोल केला होता त्यातील बहुतांश नेत्यांनी हाती कमळ घेतलंय, काही महायुतीत आहेत। आता हे सगळे नेते राऊतांमुळे झालेला त्रास विसरतील का, हाच मोठा प्रश्न आहे। जिल्ह्यातील नेत्यांची ताकद पाहता त्यांच्या मदतीशिवाय राजेंद्र राऊतांना विधान परिषदेचा आमदार होता येणार नाही। आता राऊत या सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, सोबत पालकमंत्री गोरे आहेत। पण आतापर्यंतचा सोलापूर विधान परिषदेचा इतिहास पाहता राऊतांसमोर निश्चितच आव्हान असेल। म्हणूनच या सगळ्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील मोहिते पाटलांकडून सुरू आहे। मोहिते पाटील काय करू शकतात याचा चांगला अंदाज राजाभाऊ राऊतांना असल्यानंच ते म्हणतायत अकलूजच्या चौकातून मोहिते पाटलांना उत्तर देणार। कुठला टार्गेट करण्याचा मुद्दा नाहीये। मी माझी भूमिका प्रामाणिकपणाने मांडलेली आहे। त्या ठिकाणी मी शेतकऱ्याची बँक वाचवण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आणि मला या ठिकाणी सांगा की या जिल्हा बँकेचे जे डायरेक्टर होते सगळे, आता राजन मालक पण त्यामध्ये डायरेक्टर, राजन मालकाकडे काही येणं देणं नाहीच। बबनदादांनी रुटीन मध्ये त्यांचे लोन भरले आहेत, संजय शिंदेने भरलेले आहेत, जयवंत भाऊन तर त्यामध्ये आता ते पण माझे मार्गदर्शक आहेत। जेव्हा भावाचे मला लहान भावासारखं जे काही डायरेक्टर मंडळी होती ती सगळीच बरोबर आहे। त्याच्यामध्ये विरोधात कोण आहे मला सांगा ना। त्यामध्ये आता माळशिरसचा एक मुद्दा आणि आमच्या बार्शीचा एक मुद्दा, हे 2च मुद्दे आहेत। आणि डीसीसीचा या मतदानाचा काय संबंध आहे? ज्यांना भरायचे नव्हते त्यांना ह्याचा शॉक बसलेला आहे। आणि मी भाऊने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आता देण्याकरता मला मर्यादा आहेत। निकाल लागल्यानंतर मी अकलूजच्या चौकात सभा घेतल्यानंतर ह्याचं उत्तर जरूर देणार। स्वागत आहे त्यांचं अकलूजमध्ये। याच्यापूर्वी अनेक पक्षांच्या अनेक मोठ्या नेते मंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत आणि अकलूज हे फार विचारवंत गाव आहे। लोकशाही मार्गाने यावं, त्यांना जे काय करू वाटतंय ते करावं, आमचं ना म्हणणं नाही आहे।
राऊतांच्या वाटेतील दुसरी अडचण आहे भाजपमधील नाराजीची आणि जिल्ह्यातील रोषाची। माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं अशी चर्चा आहे। मात्र परिचारकांना डावलत राजा राऊतांना संधी दिल्यानं पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे सोलापुरात दोन्ही देशमुखांचाही मतांचा मोठा गट्टा आहे। कोणताही उमेदवार ठरवताना विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुखांची भूमिका जाणून न घेताच निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जातंय। यामागे जयकुमार गोरे असल्याची चर्चा आहे। सोलापूर शहरासह जिल्ह्यातील भाजपसह महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात रोष असल्याचं कळतंय। या सगळ्या भाजपमधील गटबाजी आणि गोरेंविरोधातील संतापाचा फटका राजेंद्र राऊतांना बसू शकतो। यातली तिसरी अडचण आहे मतदारसंघातील बदलती समीकरणं आणि या मतदारसंघाचा इतिहास। सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेचे आतापर्यंतचे सगळे निकाल धक्कादायक आहेत। भाजपकडे एकट्याची 307, महायुतीची 434 मतं आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीसह स्थानिक आघाड्यांमध्येही दुफळी माजल्याचं चित्र आहे। म्हणजे भाजपकडे सरळ सरळ बहुमत आहे। पण थोडं थांबा, बहुमत नसतानाही सोलापुरात चमत्कार झालेले सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेत। जास्त दूर जायची गरज नाही। 1997ची विधान परिषद निवडणूक आठवा। काँग्रेसनं पुन्हा एकदा युनुस शेख यांना मैदानात उतरवलं तर भाजपकडून सुभाष देशमुख रणांगणात होते। काँग्रेसकडे तब्बल 302 मतं होती आणि भाजपकडे फक्त 70। मात्र तरीही नवख्या सुभाष देशमुखांनी 36 मतांनी विधान परिषद गाठली। लोकमंगलच्या कासवानं योग्य रणनीती आखत गाठलेली मुंबई अनेकांना आश्चर्यचकित करणारी होती। त्यावेळी उमेदवारीवरून नाराजी, पक्षातील गटबाजी ही दोन प्रमुख कारणं होतीच। आता वसंतराव देशमुखांनी पालकमंत्री ही मोठी माणसं आहेत, आम्ही लहान आहोत पण कासव गतीनं आम्ही निवडणूक जिंकू अशी प्रतिक्रिया देणं त्याच रणनीतीचा भाग असल्याचे संकेत दिलेत। राऊतांच्या वाटेत काटे अडणारी चौथी अडचण ठरू शकते लोकसभा मतदारसंघाची। लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या रचनेनुसार राजेंद्र राऊतांचा बार्शी विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी धाराशिवमध्ये येतो, तर राऊतांना मतदान करणारे मतदार सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील आहेत। सोलापूर किंवा माढा मतदारसंघातील उमेदवार असता तर भाजपला ते अधिक फायदेशीर ठरले असते। मात्र ज्या नेत्याचा आपल्या पक्षाला लोकसभेसाठी फायदा होणारच नाही अशा उमेदवारासाठी किती आणि का काम करायचे हा प्रश्न सोलापूर आणि माढा मतदारसंघातील नेत्यांच्या मनात असू शकतो। आता याचा किती फटका बसू शकतो हे सांगता येणार नसलं तरी राजकारणात काहीही घडू शकतं। वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीवरून सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत। मोहिते पाटलांवर ते उघडपणे थेट आरोपही करतायत। महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेवरून सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। दुसरीकडे भाजपचे सगळे आमदार राऊतांच्या पाठीशी असल्याचं सांगतायत, पण ही निवडणूक गुप्तपणे होते। जो मुद्दा लोकसभेला चालला तोच कित्ता गिरवण्याचा मोहिते पाटलांचा प्रयत्न आहे। पण सावध झालेल्या गोरेंनी सगळा जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे। राऊत देशमुख लढत असली तरी मोहिते पाटील आणि जयकुमार गोरेंमध्येच सामना रंगतोय। पण खरा गेम जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांच्या हातात आहे। आता हे राऊतांना साथ देतात की देशमुखांना याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या व्हिडिओत इथंच थांबूयात। राऊतांमुळे अडचणीत आलेले नेते आता मोक्याच्या क्षणी काट्यानं काटा काढतील का? अडचणी दूर करण्यात राजाभाऊ राऊत यशस्वी होतील की सोलापूर जिल्ह्याची पसंत देशमुखांचे वसंत ठरतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।